नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण धातूंच्या ऑक्साईड्सच्या स्वरूपाबद्दल बोलणार आहोत. आता स्वरूप म्हणजे मला इथे म्हणायचे आहे की हे धातूंचे ऑक्साईड्स स्वरूपाने आम्लधर्मी असतात की आम्लारीधर्मी असतात. तर मग चला प्रथम आपण यातील एक गोपनीय भाग उघड करूया. ही जी धातूंची ऑक्साईड असतात ना, ही स्वरूपाने आम्लारीधर्मी असतात. म्हणजेच मला म्हणायचे आहे की ते आम्लारी म्हणून कार्य करतात. आता काही धातूंचे ऑक्साईड्स हे प्रत्याम्ल म्हणून सुद्धा ओळखली जातात आणि त्यांचा वापर आपल्या पोटातील जादा आम्लतेवर उपाय म्हणून, म्हणजेच आपल्याला ॲसिडिटी झाली तर त्यावर उपाय म्हणून काही धातूंचे ऑक्साईड्स वापरले जातात. तर मग आपण आता पाहूया की ही धातूंची ऑक्साईड्स कशा प्रकारे आम्लारी म्हणून कार्य करतात. मग तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आम्ल व आम्लारी यांच्यामध्ये अभिक्रिया होते तेव्हा ते एकमेकांचे परिणाम नाहीसे करतात आणि अंतिमतः क्षार व पाणी तयार होते. मग समजा आपल्याला एखादे रसायन दिले, म्हणजेच कोणतेही एक सामान्य रसायन, आणि जर त्याची या आम्लासोबत अभिक्रिया होऊन क्षार आणि पाणी तयार झाले तर मग आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो की ते रसायन हे आम्लारी आहे. कारण फक्त आम्लारी आम्लासोबत अभिक्रिया करून क्षार व पाणी तयार करू शकतो. तर मग आता आपण धातूंच्या ऑक्साईडचे एक उदाहरण घेऊया आणि पाहू की कशा प्रकारे ते आम्लासोबत अभिक्रिया करते. चालेल ना? तर मग सुरुवातीला आपण एक आम्ल घेऊया, ते म्हणजे HCl, हायड्रोजन क्लोराईड. आणि या HClची सोडियम ऑक्साईड म्हणजेच Na2O सोबत अभिक्रिया केली तर सोडियम हा धातू आहे व हे त्याचे ऑक्साईड आहे. मग तुम्ही कल्पना केली का या अभिक्रियेमधून कोणती उत्पादिते तयार होतील? तर व्हिडिओ थांबवा व यावर विचार करून बघा. तर मग इथे दुहेरी विस्थापन अभिक्रिया होते. यातील आयन त्यांची जागा बदलतील. या ठिकाणी हा सोडियम क्लोरीनकडे आकर्षित होईल व इथे सोडियम क्लोराईड तयार होईल, NaCl, की जे एक क्षार आहे. तसेच हा हायड्रोजन ऑक्सिजनकडे आकर्षित होतो आणि आपल्याला पाणी मिळते, H2O. तर मग आता आपण हे समीकरण संतुलित करूया. इथे बघा, डाव्या बाजूला 2 सोडियम आहेत म्हणून उजव्या बाजूला सुद्धा आपण 2 लिहिले. मग आता इथे उजव्या बाजूला क्लोरीन सुद्धा 2 झाले म्हणून आता आपण डाव्या बाजूला इथे 2 लिहिले. तसेच दोन्ही बाजूला एक एक ऑक्सिजन आहे. तर मग आता हे समीकरण संतुलित झाले. मग या ठिकाणी आपण पाहू शकतो की सोडियम ऑक्साईड, की जे एक धातू ऑक्साईड आहे आणि ते आम्लासोबत अभिक्रिया करते व आपल्याला क्षार आणि पाणी देते. तर मग या आधीच्या अभिक्रियेवरून आपण सांगू शकतो की धातूंचे ऑक्साईड्स हे आम्लारी असतात, कारण ते आम्लासोबत अभिक्रिया करून क्षार व पाणी तयार करतात. बरोबर ना? मग हे नक्की करण्यासाठी आपण अजून एक उदाहरण घेऊया. यावेळेस आपण कॅल्शियम ऑक्साईड घेऊया. कॅल्शियम हा सुद्धा एक धातू आहे आणि हे धातू ऑक्साईड आहे. तर मग या कॅल्शियम ऑक्साईडची आपण पुन्हा या HCl सोबत अभिक्रिया करूया. तर इथे सुद्धा दुहेरी विस्थापन अभिक्रिया होईल. हे आयन आपली जागा बदलतील. हा कॅल्शियम क्लोरीनकडे आकर्षित होईल व कॅल्शियम क्लोराईड तयार होईल. तसेच हायड्रोजन हा ऑक्सिजनकडे आकर्षित होतो आणि पाणी तयार होते. बरोबर? तर मग लगेचच आपण या समीकरणाला संतुलित करून घेऊ. मग इथे 2 क्लोरीन आहेत म्हणून आपण इथे 2 लिहिले. मग इथे हायड्रोजन 2 झाले आणि इथे सुद्धा 2च आहेत. दोन्ही बाजूला ऑक्सिजन व कॅल्शियम समान आहेत. त्यामुळे आता आपले हे समीकरण संतुलित झाले आहे. मग इथे सुद्धा धातूचे ऑक्साईड आम्लासोबत अभिक्रिया करते व क्षार आणि पाणी तयार होते. तर मग सामान्यपणे आपण म्हणू शकतो की धातूंचे ऑक्साईड्स हे स्वरूपाने आम्लारी असतात. ते आम्लारी म्हणून कार्य करतात. याचा अर्थ असा होतो की ते आम्लाचा परिणाम नाहीसा करतात व क्षार आणि पाणी तयार करतात. तर मग यावरून सिद्ध होते की धातूंची ऑक्साईड्स ही आम्लारी स्वरूपाची असतात. पण हे सर्वांसाठी खरे आहे का? तर नाही. या ठिकाणी काही अपवाद आहेत. बघा, हे रसायनशास्त्र आहे, इथे अपवाद असतातच. मग असे पण काही धातू ऑक्साईड्स आहेत की जे फक्त आम्लारी म्हणून नाही तर आम्ल म्हणून सुद्धा अभिक्रिया करू शकतात. ते आम्ल म्हणून भूमिका बजावतात व आम्लारीसोबत अभिक्रिया करून क्षार आणि पाणी तयार करतात. तर मग आता त्यांचे उदाहरण पाहूया. मग पहिले उदाहरण आहे ॲल्युमिनियम ऑक्साईड. मग सर्वप्रथम हा ॲल्युमिनियम ऑक्साईड आम्लारी म्हणून कशी भूमिका बजावतो ते पाहूया. Al2O3 म्हणजेच ॲल्युमिनियम ऑक्साईड हे HCl सोबत म्हणजेच हायड्रोजन क्लोराईड सोबत अभिक्रिया करते. मग या अभिक्रियेमध्ये आपल्याला उत्पादिते मिळतात ॲल्युमिनियम क्लोराईड, की जे एक क्षार आहे, अधिक पाणी. मग पटकन हे समीकरण संतुलित करूया. तर मग बघा, या बाजूला 2 ॲल्युमिनियम आहेत म्हणून इथे आपण 2 लिहिले. त्यामुळे इथे 2 × 3 = 6 असे 6 क्लोरीन झाले. त्यामुळे या ठिकाणी आपण 6 लिहिले, 6 HCl. मग इथे हायड्रोजन सुद्धा 6 झाले. त्यामुळे आपण इथे 3 लिहूया. 3 × 2 हे 6 होतात.
त्याचप्रकारे दोन्ही बाजूत आता ऑक्सिजन हे 3-3 झाले, त्यामुळे हे समीकरण आता संतुलित झाले आहे. मग आपण इथे पाहिले की ॲल्युमिनियम ऑक्साईड हे आम्लारी म्हणून कार्य करते, कारण ते HCl सोबत अभिक्रिया करून क्षार व पाणी तयार करते. त्यामुळे इथे ॲल्युमिनियम ऑक्साईड हा आम्लारी म्हणून कार्य करतो. आता असे उदाहरण बघूया की ज्यामध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईड हे आम्ल म्हणून कार्य करेल. मग आपण इथे ॲल्युमिनियम ऑक्साईड घेऊया व त्याची सोडियम हायड्रॉक्साईड या आम्लारीसोबत अभिक्रिया करूया. मग यावेळेस आपल्याला एक विचित्र असे क्षार मिळते. मी याला विचित्र म्हणतो कारण त्याचे सूत्र लक्षात ठेवायला थोडे अवघड वाटते. तर आपल्याला मिळते NaLO2 म्हणजेच सोडियम ॲल्युमिनेट आणि यासोबत पाणी तयार होते. मग या समीकरणाला सुद्धा आपण संतुलित करूया. इथे 2 ॲल्युमिनियम आहेत, त्यामुळे आपण इथे 2 लिहूया. आता इथे 2 सोडियम झाल्यामुळे इथे आपण 2 लिहूया. मग आता हे समीकरण संतुलित झाले. तर मग इथे आपण पाहू शकतो की ॲल्युमिनियम ऑक्साईड हे आम्लारीसोबत अभिक्रिया करते व आपल्याला क्षार आणि पाणी मिळते. मग आपल्याला माहीत आहे की जेव्हा एखादा पदार्थ आम्लारीसोबत अभिक्रिया करून क्षार व पाणी देतो तेव्हा तो फक्त आम्ल असू शकतो. तर मग या उदाहरणात ॲल्युमिनियम ऑक्साईड हे आम्ल म्हणून कार्य करते. त्यामुळे ॲल्युमिनियम ऑक्साईड हे एक अपवाद म्हणून कार्य करते. ते आम्लारी व आम्ल असे दोन्ही भूमिका पार पाडते. आता आपल्याकडे असे अजून एक उदाहरण आहे, ते म्हणजे झिंक ऑक्साईड. झिंक ऑक्साईड हे सुद्धा आम्ल व आम्लारी म्हणून अभिक्रिया करते. इथे बघा, झिंक ऑक्साईड हे आम्लासोबत अभिक्रिया करते व क्षार व पाणी मिळते. त्यामुळे इथे तो आम्लारी म्हणून अभिक्रिया करतो. तसेच या उदाहरणात झिंक ऑक्साईड हे आम्लारीसोबत अभिक्रिया करते व आपल्याला क्षार व पाणी मिळते. मग इथे हे झिंक ऑक्साईड आम्ल म्हणून अभिक्रिया करते. तर मग हे सुद्धा एक अपवाद आहे. आतापर्यंत आपण पाहिले होते की धातूंचे ऑक्साईड्स हे सामान्यतः स्वरूपाने आम्लारी असतात, पण त्या ठिकाणी काही अपवाद आहेत. त्यामुळे काही धातूंच्या ऑक्साईड्सला एम्फोटेरिक असे म्हटले जाते, म्हणजेच ते आम्ल व आम्लारी म्हणून अभिक्रिया करतात. मग आपण त्यांची उदाहरणे पाहिली. पहिले म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि दुसरे म्हणजे झिंक ऑक्साईड. मग पुढे बघा, आपण सोडियम ऑक्साईडच्या उदाहरणाने सुरुवात केली होती. त्यावेळी आपण पाहिले की ते स्वरूपाने आम्लारी आहे, म्हणजेच ते आम्लासोबत अभिक्रिया करून क्षार व पाणी देते. आणि आपल्या आधीच्या प्रयोगावरून आपण पाहिले होते की सोडियम हायड्रॉक्साईड NaOH की जे एक आम्लारी आहे, मग हे सुद्धा आम्लासोबत अभिक्रिया करून क्षार व पाणी तयार करते. मग तुम्ही इथे आश्चर्यचकित होऊन विचार करत असाल की सोडियम ऑक्साईड व सोडियम हायड्रॉक्साईड यामध्ये काय संबंध असेल. तर मग संबंध असा आहे की जर आपण हे सोडियम ऑक्साईड पाण्यात मिसळले तर ते पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाते व त्यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन अंतिमतः आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड मिळेल. मग इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की काही धातूंचे ऑक्साईड्स ही पाण्यात द्रावणीय आहेत आणि काही धातूंची ऑक्साईड्स अशी आहेत की जी पाण्यात अद्रावणीय आहेत. मग आता द्रावणीय व अद्रावणीय याचा अर्थ काय होतो बरं? तर बघा, उदाहरणार्थ जर तुम्ही एक चमचाभर साखर घेतली आणि तिला पाण्यात मिसळले तर ती साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाते. तर असंच काही धातूंच्या ऑक्साईडसोबत घडते. उदाहरणार्थ सोडियम ऑक्साईड किंवा मग पोटॅशियम ऑक्साईड K2O किंवा कॅल्शियम ऑक्साईड CaO, तर हे पाण्यात द्रावणीय आहेत. हे पाण्यात टाकले असता पूर्णपणे विरघळतात व अंतिमतः आपल्याला हायड्रॉक्साईड मिळते. याउलट काही धातूंची ऑक्साईड अशी आहेत की जी पाण्यात अद्रावणीय आहेत. उदाहरणार्थ मॅग्नेशियम ऑक्साईड MgO, ॲल्युमिनियम ऑक्साईड Al2O3 हे पाण्यात विरघळत नाहीत. तर बघा, मॅग्नेशियम ऑक्साईड हे पाण्यात विरघळते, पण अतिशय कमी प्रमाणात, जवळपास नाहीच. मग जर आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड बनवायचे आहे तर आपण काय करू शकतो ते बघा. सोडियम ऑक्साईड मिळवण्यासाठी आपण या सोडियमला हवेत अतिशय काळजीपूर्वक जाळू, कारण ही अभिक्रिया विस्फोटक होऊ शकते. त्यानंतर मग मिळालेले सोडियम ऑक्साईड पाण्यात मिसळायचे. मग ते पाण्यात पूर्णपणे विरघळून आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड मिळेल की जे एक आम्लारी आहे. मग आता आपण या व्हिडिओचा सारांश पाहूया. या व्हिडिओमध्ये आपण धातूंच्या ऑक्साईड्सचे स्वरूप काय असते ते पाहिले. धातूंची काही ऑक्साईड्स आहेत की जी स्वरूपाने आम्ल तसेच आम्लारी सुद्धा असतात. मग आपण अशा ऑक्साईड्सला काय म्हणतो बरं? आणि मग आता तुम्ही अशा ऑक्साईड्सची 2 उदाहरणे देऊ शकता का? आपण हे पाहिले आहे की काही धातूंची ऑक्साईड्स ही पाण्यात द्रावणीय असतात तर काही पाण्यात अद्रावणीय असतात. मग मला खात्री आहे की यांचे एक उदाहरण तरी तुमच्या लक्षात असेल. मग जर तुम्ही या प्रश्नांची उत्तरे देऊ शकलात तर मग खूपच चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्हाला यांची उत्तरे देता आली नाही तर नाराज होऊ नका. तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा बघा, मग नक्कीच तुम्ही याची उत्तरे देऊ शकता. मग या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.